काय मग, झाली का तयारी वटपौर्णिमेची? झाड घरी आलंय का तुम्ही झाडाजवळ जाणार आहात? प्रश्न पडलाय ना, मी असं का विचारते? कारण आजकाल झाडाच्या फांद्या तोडून त्या विकत घेऊन पूजा करायची एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. मला माहिती आहे की आजकाल कुणालाच वेळ नाहीये आणि शहरामध्ये वडाचं मोठं झाड कुठं असेल हे शोधत जायला पण कुणाला वेळ नाहीये. पण याच बरोबरीने आजकाल असाही ट्रेंड आहे की फोटोशूट करतात. जेव्हा फोटोशूटसाठी तुम्ही मोठ्या झाडाजवळ जाऊन छान फोटोशूट करता आणि पूजा करताना मात्र त्या झाडाची एक फांदी आणून घरात तुम्ही पूजा करता, हे कितपत योग्य आहे याचा तुम्हीच विचार करा. पूजा कशी करायची हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे, त्यामध्ये मी बोलणं चुकीचं आहे. परंतु तुम्ही 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी जी पूजा करताय आणि त्यासाठी तुम्ही टेम्पररी फक्त पूजेसाठी एक फांदी घरात आणून त्याची पूजा करताय, याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. आता यावरती पर्याय काय? तुम्ही म्हणाल की प्रत्येकाकडे झाड नसतं किंवा झाड मोठं होतं वडाचं, ते कसं लावणार? तर फांदी आणून पूजा करण्यापेक्षा एखादं रोप जर तुम्ही विकत घेतलं नर्सरीमधून, तर ते रोप हे वर्षानुवर्ष तुमच्या घरी असेल, तुम्ही त्याची पूजा देखील करू शकता आणि तुम्हाला एक मानसिक समाधान देखील मिळेल की आपण एक झाड लावलंय आणि एक मदर प्लांट पासून त्याच्या फांद्या तोडून आपण निसर्गाला देखील नुकसान नाही केलंय. तर याचं एक तुम्हाला वेगळं समाधान राहील. त्यामुळे वडाचं झाड देखील कलम केलेलं जर तुम्ही कुंडीमध्ये लावलं तर ते खूप मोठं वाढत नाही, अगदी 2 ते 3 फुटापेक्षा वरती ते वाढत नाही. त्यामुळे तुम्ही सहज वडाचं झाड हे घरामध्ये लावू शकता. शुभ झाड आहे घरामध्ये देखील, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होतात. तर तुम्ही वडाचं झाड देखील घरी लावू शकता आणि त्याची पूजा करू शकता. तर बघा, तुम्हाला काय वाटतंय, पटतंय का? मला कमेंटमध्ये कळवा.